नमस्कार. आनंदाची गुरुकिल्ली या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत. अहंकार माणसाचा विनाश करतो. एक होता अहंकारी राजा. एकदा तो जंगलात शिकारी करता गेलेला असताना त्याला एक साधू भेटला. तो साधू डोळे मिटून ध्यानमग्न झाला होता. राजा म्हणाला, मी अनेक राज्ये जिंकून माझ्या साम्राज्याचा विस्तार केला आहे. ठिकठिकाणाहून आणलेल्या जडजवाहिरांनी माझे खजिने भरभरून वाहत आहेत. विविध राज्यातील सुंदरी व लावण्यवती स्त्रिया महालात माझ्या सुखाकरिता सदैव सज्ज असतात. तरी सुद्धा मी सुखी नाही. कधी बरे सुखी होईन मी? साधूने डोळे उघडले आणि राजावर खेकसला. मी मृत्यू पावल्यानंतरच तू सुखी होशील. साधूने पुन्हा डोळे मिटून घेतले व ध्यानस्थ झाला. रागाच्या भरात राजाने साधूला ठार करण्याकरता आपली तलवार उपसली व म्हणाला, मी एक थोर राजा आहे. माझा असा अपमान करायची तुझी हिंमत तरी कशी झाली? साधूने पुन्हा आपले डोळे उघडले आणि म्हणाला, अरे राजा, मी माझ्या मृत्यूविषयी बोलत नव्हतो. मी उच्चारलेल्या मीचा अर्थ होता मीपणा, म्हणजेच तुझा अहंकार. तुझ्यातील या अहंकाराला जेव्हा मृत्यू येईल तेव्हाच तू सुखी होशील. आपल्याहूनही कमी शिक्षण घेतलेली, फारसं मान नसलेली किंवा फारशी संपत्ती नसलेली एखादी व्यक्ती जेव्हा आपल्या मताच्या विरोधात स्वतःचे मत प्रदर्शित करते तेव्हा ते आपण सहन करू शकत नाही. आपला अहंकार आपल्याला ते स्वीकारण्याची परवानगी देत नाही. आपण तात्परतेने नकारात्मक प्रतिक्रिया दर्शवितो. थोड्या खोलात जाऊन याचा विचार करा. इतरांनी आपला दृष्टिकोन मान्य करावा अशी अहंकारी माणसांची अपेक्षा असते. प्रत्येकाने मला मान द्यावा अशीच त्यांची धारणा व अपेक्षा असते. याचा अर्थ काय? तर इतरांनी मान दिला तरच तो सुखी होईल. सोप्या शब्दात सांगायचे तर त्यांची अपेक्षा अशी असते की त्याला सुखी करण्याकरता इतरांनी त्याच्या पुढे नंदी बैलासारखी मान हलवावी. पर्यायाने इतरांकडून मानाची भीक मागणाऱ्या एखाद्या भिकाऱ्यासारखी त्याची अवस्था असते. इतर लोक जेव्हा त्याला मानाची भीक घालीत नाहीत तेव्हा त्याची मनशांती भंग पावते व त्यांचे सुख आनंद सारे काही अदृश्य होते. हिंदूंच्या प्राचीन साहित्यात परमेश्वराचा उल्लेख आनंद म्हणजेच सुख असा आढळतो. अहंकार या शब्दाचा अर्थ परमेश्वराला म्हणजेच आनंदाला आपल्यापासून दूर ढकलणे. हिंदू संस्कृतीत लोक देवापुढे नारळ फोडतात व त्याचं प्रतिकात्मक अर्थ म्हणजेच आपला अहंकार तोडून मोडून टाकणे असा होय. नारळ फोडत असताना पर्यायाने आपण असे सूचित करतो की हे भगवंता, मी माझा अहंकार मोडत आहे. माझा मीपणा तुझ्या पायाशी फोडून टाकत आहे. असे समजा की स्वतःचे मत तुम्ही आपल्या मित्रमैत्रिणींच्या समक्ष अथवा तुमच्या कार्यालयात मांडले. स्वतःच्या मतावर तुम्ही अगदी ठाम आहात, तरी सुद्धा काही कारणास्तव तुमची कल्पना स्वीकारली जात नाही. अशा वेळी जर तुमच्यात अहंकार नसेल तर या गोष्टीला फारसे महत्त्व देत तुम्ही काळजी करत बसणार नाही. इतर लोक तुमच्या कल्पनेचे कौतुक करतात की त्याची खिल्ली उडवतात, तिचा स्वीकार करतात की नापसंती दर्शवतात, याचा तुमच्यावर कोणताही परिणाम होणार नाही. आणखीन एक कहाणी पाहूया आपण इथे. टागोरांच्या आयुष्यातील हा प्रसंग. एकदा होडीत बसून ते यमुना नदी पार करीत होते. ती रात्रीची वेळ होती. मेणबत्तीच्या प्रकाशात टागोर एक कविता करण्याच्या प्रयत्नात होते, परंतु काही केल्या त्यांची ती कविता साकार होईना. अखेर त्याचा नाद सोडून त्यांनी मेणबत्ती विझवली. मेणबत्ती विझवता क्षणीच शीतल चंद्रप्रकाशाने त्यांची नाव उजळली आणि फार सुरेख दिसू लागली. टागोरांना एक महान सौंदर्याची अनुभूती तेथे आली. तत्क्षणी काव्य त्यांच्या हृदयातून ओसंडू लागले. अगदी विनासायास येथे कुठले बरे संबंध जुळले असावेत? केवळ एका मेणबत्तीच्या प्रकाशात चंद्रप्रकाश झाकण्याचे सामर्थ्य होते. अगदी अशाच प्रकारे आपला हा अहंकार हृदयातील अखंड आनंद व्यापून टाकतो. त्यामुळेच कोणत्याही गोष्टीचा अहंकार करू नका, कारण
तुमच्यातल्या अहंकारामुळेच तुमचे आयुष्य दुःखी होऊ शकते. तुमच्यातील अहंकारामुळे तुमच्या आसपासची, तुमच्या घरातील, तुमच्या नातेवाईकातील, तुमच्या ऑफिसमधील, तुम्ही ज्या ज्या क्षेत्रात तुम्ही कार्य करता तेथील माणसे दुखावली जात आहेत. या अहंकाराचा विचार करा आणि या अहंकाराला वेळीच लगाम घाला. धन्यवाद.